Namaste. Myself Dr. Roshni Mahajan. I am an Ayurveda consultant. Today we are going to discuss the topic उत्तर बस्ती. सर्वात प्रथम आपण चर्चा करणार आहोत उत्तर बस्ती म्हणजे काय. उत्तर बस्ती म्हणजे सुश्रुतांनी वर्णन केल्याप्रमाणे उत्तरेन देयती उत्तरेन मार्गेन देयती इति उत्तर बस्ती. म्हणजेच उत्तर मार्ग म्हणजेच मूत्रमार्ग अथवा अपत्य मार्ग स्त्री व पुरुष दोघांमध्येही औषध प्रविष्ट करणे या कर्माला आपण उत्तर बस्ती असे म्हणतो. उत्तर बस्ती हा कोणामध्ये दिला जातो, कधी दिला जातो आणि कसा दिला जातो याबद्दलची संपूर्ण चर्चा मी या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षरित्या दाखवणार आणि सांगणार आहे. तर शेवटपर्यंत ह्या व्हिडिओवरती टिकून राहा. सर्वात पहिले आपण डिस्कस करूया उत्तर बस्ती कोणामध्ये दिला जातो आणि का दिला जातो. उत्तर बस्ती स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही दिला जातो. स्त्रियांच्या मूत्रमार्गासंबंधीच्या विकारामध्ये तसेच गर्भाशय आणि प्रजनन संस्था या विकारांमध्ये उत्तर बस्ती दिला जातो. तसेच पुरुषांमध्ये देखील उत्तर बस्ती मूत्रमार्ग विकारांसाठी जसे की सिस्टायटिस, किडनी स्टोन, युरिनरी ब्लॅडर इन्फ्लामेशन यासारख्या मूत्रविकारांमध्ये आपण उत्तर बस्ती पुरुषांमध्ये देतो. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये देखील या आजारांसाठी उत्तर बस्ती हा दिला जातो. आता वळूया आपण वंध्यत्व या विषयावरती. वंध्यत्व स्त्री व पुरुष या दोघांसाठीही उत्तर बस्ती दिला जातो. सुश्रुत, चरक, आचार्य सुश्रुत, चरक आणि वाग्भट या तीनही ग्रंथांमध्ये उत्तर बस्तीचे संपूर्ण वर्णन आलेले आहे. यामध्ये देखील स्त्री पुरुष या दोघांमध्ये उत्तर बस्ती संबंधीची संपूर्ण माहिती, प्रोसिजर, टाइम ड्युरेशन या सर्व पद्धतीची माहिती आलेली आहे. चला आता आपण हे जाणून घेऊया की पुरुषांमध्ये उत्तर बस्ती का दिला जातो. पुरुषांमध्ये अपत्य मार्गातील जे विकार असतात जसे की शुक्राणूंची संख्या कमी होणे म्हणजेच ऑलिगोस्पर्मिया, तसेच अस्थेंझोस्पर्मिया म्हणजे स्पर्म्सची मोटिलिटी कमी होणे यांसारख्या अनेक आजारांवरती पुरुषांमध्ये देखील उत्तर बस्ती हा दिला जातो. तसेच आपला आजचा जो महत्त्वाचा चर्चेचा जो विषय आहे तो आहे स्त्रियांमधील वंध्यत्व आणि त्यामधील उत्तर बस्ती. आजच्या काळातील आधुनिक जीवनशैलीच्या कारणामुळे अनेक स्त्री पुरुष यांमध्ये वंध्यत्व बघायला मिळते. स्त्रियांमध्ये विशेष करून जे आजार आहेत ते आहेत पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, बीजकोशातील गाठी, तसेच ओव्हरियन सिस्ट म्हणजे बीजकोश ग्रंथीतील गाठी, त्याचप्रमाणे युटेराइन सिस्ट अँड पॉलिप म्हणजेच गर्भाशयातील गाठी, तसेच गर्भाशयाला सूज येणे आणि प्रदर म्हणजे व्हाईट डिस्चार्ज अँड ल्युकोरिया यांसारख्या सर्व आजारांवरती आपण उत्तरबस्ती देऊ शकतो. आज ज्या पेशंटमध्ये आपण उत्तरबस्ती करणार आहोत त्या पेशंटला वंध्यत्वासंबंधीचा आजार म्हणजेच पीसीओडी यामुळे वंध्यत्व असल्या कारणाने आपण ह्यांना उत्तरबस्ती देत आहोत. उत्तरबस्ती हा कधी द्यावा. उत्तरबस्ती हा मेन्स्ट्रुएशनच्या 5th डे पासून 10 to 12 डेज आपण देऊ शकतो. या 3 कॉन्सिक्युटिव्ह मेन्स्ट्रुएशन सायकल्समध्ये आपण उत्तरबस्ती देऊ शकतो. काही ग्रंथकारांनी 3 डेज कंटिन्यूअस देऊन 3 डेज स्टॉप असा उत्तरबस्तीचं वर्णन केलेलं आहे. दोन्ही पद्धतीमध्ये सक्सेस मिळू शकतो. आता आपण डिस्कस करूया की उत्तरबस्तीसाठी कोणकोणत्या कर्मांची आणि सामग्रींची आवश्यकता असते. सर्वप्रथम सुश्रुतांनी आणि चरकाचार्यांनी दोघांनीही उत्तरबस्तीचे 3 भागामध्ये वर्गीकरण केलेले आहे. पूर्वकर्म, प्रधानकर्म आणि पश्चातकर्म. पूर्वकर्मामध्ये पेशंटला म्हणजेच आपण ज्या पेशंटवरती उत्तरबस्ती करणार आहोत त्या पेशंटला बाउल एम्प्टी अँड ब्लॅडर एम्प्टी करणं गरजेचं आहे म्हणजेच मलमूत्र विसर्ग करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उत्तरबस्तीच्या 1 तासाआधी पेशंटने काहीही खाऊ नये. त्याच पद्धतीने पेशंटने कोणत्याही प्रकारचा व्यायाम म्हणजे शारीरिक संबंध ठेवू नये. सेम नियम पश्चातकर्मात म्हणजे पोस्ट प्रोसिजरमध्ये सुद्धा पेशंटने पाळायचे आहे. आता आपण जाणून घेऊया उत्तरबस्तीसाठी लागणारे साहित्य आणि प्रोसिजरच्या बाबतीत. सर्वप्रथम उत्तरबस्ती आपण पेशंटला स्थानिक चिकित्सा म्हणून करतो. तर त्याआधी पेशंटने पंचकर्म करून घेणे आवश्यक आहे. कारण पंचकर्मामध्ये सर्व दैहिक शुद्धी म्हणजे संपूर्ण बॉडी डिटॉक्सिफिकेशन झाल्यानंतर स्थानिक चिकित्सा म्हणून आपण उत्तरबस्ती करतो. तर स्थानिक चिकित्सेमध्ये आपण गर्भाशय म्हणजेच प्रजनन संस्था या ठिकाणच्या मांसपेशींना त्याचप्रमाणे रक्तवाहिन्यांना बलप्राप्ती करून देणे, त्याच्यातले दोषांचे निर्हरण करणे हे त्याचं प्राय कारण आहे. म्हणूनच पंचकर्म करून म्हणजे शोधन प्रक्रिया करून आपण उत्तरबस्ती करणं आवश्यक आहे. पूर्वकर्मामध्ये लागणाऱ्या साहित्य संबंधीची माहिती. फर्स्ट वी शुड अप्लाय द सिम स्पॅक्युलम. सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे सिम स्पॅक्युलम. हे आपल्याला लागणार आहे पोस्टेरियर वॉल व्हजाइना रिट्रॅक्ट करण्यासाठी. काही वैद्य किंवा डॉक्टर कसकस स्पेक्युलम देखील यूज करतात. कसकस स्पेक्युलम जर तुम्ही यूज करत असणार तर तुम्हाला असिस्टंटची गरज पडणार नाही. हा त्याचा एक फायदा आहे. सिम स्पेक्युलम इन्सर्ट केल्यानंतर आपण इन्सर्ट करतो अँटेरियर वॉल व्हजाइना रिट्रॅक्टर. ओके. देन गर्भाशय म्हणजे सर्विक्सला थोडंसं स्ट्रेच करण्यासाठी आपण व्हल्सेलम यूज करू शकतो. या सगळ्या सामानाची गरज आपल्याला पडू शकते. कॉटन आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आयुआय कॅनोला. आयुआय कॅनोला मी तुम्हाला एक यूज केलेला आयुआय कॅनोला इथे दाखवणार आहे. हा आयुआय कॅनोला आपण इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशनसाठी वापरतो. तोच कॅनोला आपल्याला उत्तरबस्तीसाठी वापरायचा आहे. सर्वात प्रथम आपल्याला इन्सर्ट करायचा आहे सर्विक्समध्ये युटेराइन साउंड. युटेराइन साउंड इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लोकेशन अँड डायरेक्शन ऑफ द युटेरस. आपण युटेरसची याने डायरेक्शन चेक करू शकतो. अँटीवर्टेड आहे की काय आहे हे आपण याच्याने चेक करू शकतो. त्यावरती मार्किंग पण आहे. आपल्याला 4 सेंटीमीटर युटेराइन साऊंड इंजेक्ट करायचं आहे आणि याने हे फर्स्ट डायलेटर म्हणून सुद्धा काम करतं. युटेराइन साऊंड इंजेक्ट केल्यानंतर आपण डायलेटर्सचा म्हणजे हेगस डायलेटर्सचा यूज करणार आहोत. त्यामध्ये आपण सगळ्यात प्रथम थिन डायलेटरचा यूज करतो. थिन डायलेटरचा यूज केल्यानंतर आपण नंबर वाईज डायलेटर्स वाढवून डायलेशन सर्विक्स करू शकतो. उत्तरबस्ती झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीच्या एका टॅम्पॉन्सची गरज पडणार आहे आणि एका पिचू तेलाची, ज्याची इन्फॉर्मेशन मी व्हिडिओच्या शेवटीला देणार आहे. तर यामध्ये स्लाइटली हॉट केलेल्या ऑइलमध्ये टेम्पॉन्स डिप करून आपल्याला वजाइनली उत्तरबस्ती झाल्यानंतर टेम्पॉन पुश करायचा आहे. याला आपण पिचू धारण असं म्हणतो.
आचार्य सुश्रुत चरक आणि वाघभट तिघांनीही योनी धावण, योनी पिचू आणि उत्तर बस्ती या तिघांचंही संपूर्णपणे वर्णन ग्रंथांमध्ये केलेलं आहे. पूर्वकर्मामध्ये आपण यापैकीचं प्रथम कर्म म्हणजे योनी धावण हे करणार आहोत. योनी धावणामध्ये आपण पंचवल्कल क्वाथ आणि त्रिफला क्वाथाने अगोदर वजनल डोशिंग करून म्हणजेच योनी धावण करून ते निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे. किंवा आपण आधुनिक पद्धतीने बिटाडिन अँड स्वॅब वापरून इंटरनली अँड एक्सटर्नली आपण पेंटिंग करून निर्जंतुकरण करू शकतो. आता आपण बघूया प्रत्यक्ष प्रोसिजरकडे. त्याआधी बघूया स्नेहन आणि स्वेदन. उत्तर बस्ती प्रोसिजर प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी स्थानिक स्नेहन आणि स्वेदन गरजेचे आहे. 20 मिनिटं स्थानिक स्नेहन म्हणजेच अभ्यंग करून झाल्यानंतर 30 मिनिटे नाडीस्वेद अथवा अवगाह स्वेदाने स्थानिक स्वेदन कर्म आवश्यक आहे. स्थानिक स्नेहन आणि स्वेदन कर्मामुळे स्थानिक ठिकाणी म्हणजे लोकल एरियामध्ये ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होते आणि तसेच कर्म म्हणजे प्रोसिजर करताना पेन देखील कमी होते. पेशंटला कोणत्याही प्रकारची इजा अथवा पेन होऊ नये म्हणून स्थानिक स्नेहन आणि स्वेदन कर्म करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रोसिजर करण्यापूर्वी पेशंटचे BP आणि पल्स रेकॉर्ड करणे गरजेचे आहे. पेशंटला कर्मापूर्वी लिथोटॉमी पोझिशनने म्हणजेच पाय मडपलेल्या अवस्थेत झोपवणे गरजेचे आहे. सर्वात प्रथम लोकल एरिया म्हणजे स्थानिक भाग आपल्याला निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी आपण व्हजायनल डॉशिंग म्हणजेच क्वाथाने देखील आपण निर्जंतुकीकरण करू शकतो. कस्कस स्क्वेपुलम मीडियम साईजचा आपल्याला स्लाइटली व्हजायनली इन्सर्ट करायचा आहे. सर्व्हिस म्हणजे गर्भाशय मुख प्रॉपर दिसल्यानंतर आपल्याला हळुवारपणे युटेराईन साऊंड इन्सर्ट करायचा आहे. युटेराईन साऊंडचा उपयोग हा फर्स्ट डायलेटर तसेच युटेरसची पोझिशन चेक करण्यासाठी केला जातो. युटेरसची पोझिशन ही अँटीवर्टेड अँटीफ्लेक्स असल्याकारणाने आपल्याला युटेराईन साऊंडची मदतीने IUI कॅनोला इन्सर्ट करण्यास मदत होते. अकॉर्डिंग टू युटेराईन साऊंड आपल्याला कॅनोला सर्व्हिक्समध्ये इझिली पुट करता येतो म्हणजेच प्रविष्ट करता येतो. प्रॉपर डायलेटेड सर्व्हिक्स नंतर आपण IUI कॅनोला स्लाइटली म्हणजेच हळुवारपणे इन्सर्ट करणार आहोत. त्याआधी एक्स्ट्रा सिक्रेशन्स आणि डिसइन्फेक्टंट करणं गरजेचे आहे. प्रॉपर डायलेटेड सर्व्हिक्स झाल्यानंतर IUI कॅनोला स्लोली अकॉर्डिंग टू युटेराईन साऊंड आपण या ठिकाणी इन्सर्ट करत आहोत. स्थानिक स्वेदन आणि स्नेहन कर्मामुळे कॅनोला हा इझिली सर्व्हिक्स थ्रू पास होतो. यामध्ये पेशंटला कुठल्याही प्रकारच्या वेदना अथवा पेन होत नाही. कॅनोला 4 सेंटीमीटर व्यवस्थितपणे इन्सर्ट केल्यानंतरच मग मेडिसिन फिल सिरिंज म्हणजे औषधाने 3 ml भरलेली सिरिंज आपण हळुवारपणे औषधी सर्व्हिक्स म्हणजेच गर्भाशय मुखात प्रविष्ट करायचे आहे. यामध्ये पेशंटला कोणत्याही प्रकारचं पेन होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी मेडिसिन हे स्लोली म्हणजे हळुवारपणे सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशय मुखामध्ये प्रविष्ट करणे गरजेचे आहे. या ठिकाणी योनिपुरण देखील फलकृताने येथे केलेले आहे. हळुवारपणे कस्कस स्पेक्युलन आपल्याला रिमूव्ह करायचं म्हणजे काढायचं आहे. एक्स्ट्रा स्पिलेज म्हणजे औषधा फॉल डाऊन म्हणजेच बाहेर येऊ नये म्हणून आपल्याला एवढी पिचू धारण करायचं आहे. म्हणजे स्लाइटली हॉटेड ऑइल टिप टेम्पॉन आपल्याला व्हजायनली पुट करायचं आहे. या प्रोसिजरनंतर पेशंटला टेंडर बक्स म्हणजे हेडलो पोझिशनवरती 20 मिनिट्स झोपवणे गरजेचे आहे. आफ्टर दॅट IPD मध्ये त्याला 3 हवर्ससाठी झोपवणे गरजेचे आहे.